नमस्कार. महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांना त्रिवार वंदन करते. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात मावळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होते. समस्त शिवभक्तांना शिवस्वराज्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री वीर धवल जगदाळे साहेब, उपाध्यक्ष श्री विवेक वळसे पाटील, तसेच विविध विषय समित्यांचे सभापती श्री अमोलजी नलावडे, श्री जितेंद्र बडेकर, दीपालते कोलावळे, तसेच जिल्हा परिषदेचे सर्वच सन्मान्य सदस्य, त्यामध्ये गटनेते संभाजी ढोले, तुषार थोरात, रुपालीताई झेंडे, दीपालीताई गव्हाणे, मोनिकाताई हरगुडे, अनंता पावशे, शांताराबापू इंगवले, करंजी खलाटे, विक्रमजी कुटवर, रोहिताई कदम, सागरजी शिलार, नंदाताई लोणकर, सर्वच सन्माननीय लोकप्रतिनिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गजाननजी पाटील, श्री चंद्रकारजी वाघमारे, जिल्हा परिषदेचे सर्वच अधिकारी, कर्मचारी व संपूर्ण टीम, सर्व सन्माननीय पत्रकार व सर्व मीडियाचे प्रतिनिधी आणि सर्व माझे शिवभक्त बंधू भगिनींनो, आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत गौरवशाली दिवस आहे. 6 जून 1674 रोजी रायगडाच्या पवित्र भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्या अर्थानं रयतेचे राज्य हिंदवी स्वराज्याचा अस्तित्वात आला. केवळ राज्याचा राज्याभिषेकच नव्हता, तर तो स्वाभिमानाचा, स्वातंत्र्याचा विजय होता. मला विशेष आनंद आहे की आपल्या पुणे जिल्हा परिषदेच्या पुढेकारानं शिवराज्य दिनाची ही संकल्पना पहिल्यांदाच राबवली. ज्या पुण्यभूमीत राजमाता जिजाऊंनी बालशिवबांना त्यांच्या मनामध्ये स्वराज्याची बीजे रुजवली, त्याच पुण्यातून सुरू झालेली ही शिवराज्य दिनाची संकल्पना राज्यभर पोचली आहे, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती, धर्म, पंथ आणि समाज घटकांना सोबत घेऊन त्या स्वराज्याची उभारणी केली. त्यांच्या राज्यात समान न्याय, सुरक्षितता, लोककल्याण आणि प्रशासनातील पारदर्शकतेला सर्वोच्च महत्त्व होतं आणि तेच त्यांना प्राधान्य दिलेलं होतं. महिलांचा सन्मान, शेतकऱ्यांचे संरक्षण, दुर्बल घटकांचे हित आणि सर्वसामान्यांच्या कल्याणाची भूमिका हे त्यांच्या राजकारभाराचे वैशिष्ट्य होते. महाराज हे केवळ पराक्रमी योद्धेच नव्हते, तर ते दूरदृष्टीचे प्रशासक, कुशल संघटक आणि लोकहितदक्षाचे राजे होते. त्यांनी महाराष्ट्राला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं बळ दिलं आणि संकटावर मात करण्याचा आत्मविश्वास दिला. आजच्या काळात सुद्धा शिवरायांचे विचार तितकेच मार्गदर्शक आहेत. समाजामध्ये एकोपा, बंधुता, त्यांच्या विचारांचे स्मरण आणि आचरण आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे केवळ इतिहासाचे सोनेरी पानच नसून ते भविष्याला दिशा देणारे प्रेरणास्थान आहे. आज राज्यातील सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींमध्ये शिवराज्य गुढी उभारून आपण शिवरायांच्या विचारांप्रती निष्ठा व्यक्त करीत आहोत, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. ही केवळ गुढी परंपरेचे प्रतीक नाही, तर स्वाभिमान, राष्ट्रप्रेम आणि कर्तव्यनिष्ठा आणि लोककल्याणाच्या विचारांची पताका आहे. आजच्या शिवस्वराज्य दिनाच्या आपण सर्वांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालण्याचा, समाजहितासाठी आणि कार्य करण्याचा आणि महाराष्ट्राला अधिक सक्षम, समृद्ध आणि प्रगत बनवण्याचा संकल्प करूया. पुन्हा एकदा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना मी त्रिवार वंदन करते आणि आपल्या सर्वांना शिवस्वराज्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते.
आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.